हाय सगळ्यांना स्वागत आहे नवीन एका छोट्याशा व्हिडिओमध्ये। तर हे काय आहे गहू। तर दळण नीट करायला चालू आहे बघा। म्हणलं पावसा पाण्याचं दळण नीट करावं। तर तुम्हाला तर माहिती आहे पावसाला सुरुवात झालेली आहे। तर पावसाला सुरुवात झालेली आहे। हां तर दळण नीट करायला चालू आहे। गव्हाचं पीठ हाय थोडंसं, पण म्हणलं हाय तवर शिल्लक हाय तवर दळून आणायचं म्हणलं। मग कसं आहे माहिती आता आमच्या गावात काय खडं नाही तर काय नाही तर बघा, एकदम स्वच्छ गव्हा आहेत बघू शकता तुम्ही। कुठेही खडा नाही आहे ह्याच्यात, कसलाच खडा नाही, अजिबात खडा नाही। तर फक्त हे असलं आहे बघा ह्याच्यात, हे असलं असलं आहे बघा ह्याच्यात असलं आहे। मग तीच तेवढं काढते मी आणि दळायला देते। खडं नाही तर काय नाही तर काय नाही तर मशीन अगदी एकदम स्वच्छपैकी असं गहू झालेलं आहे। तर बघू शकता काही डब्यात तुम्ही सुद्धा आहे का एवढं हे केलेलं आहे। डबा अगदी घासून मस्तपैकी पिठाला केलं। पीठ संपलं की घासायचा डबा आणि दळण नीट करून ह्यात ठेवायचं आणि दळून आणायचं। तर डब्यातच दळण आणते आणि मग कसं कधी कधी ते ह्याच्यात आणते पिशवीमध्ये। तर हे दळण नीट करायचं म्हणलं। मग काय चाललंय कोणाचं काय नाही सांगा। आमच्याकडे तर पावसाला सुरुवात झाली। तर तुम्ही एका व्हिडिओमध्ये बघितलंच असेल, मागच्या व्हिडिओमध्ये टाकलाय व्हिडिओ तो, त्यात पावसाला सुरुवात झालेली आहे। तर आता पेरूचं काही टेन्शन नाही रोपांचं आपल्याला। आणि बरं ते झालंच, चांगली गोष्ट आहे पावसाला सुरुवात झाली। खूप शेतकऱ्याला, प्रत्येक शेतकऱ्याला आनंद हा होतोच, कारण पावसाचीच वाट बघत असतं प्रत्येक शेतकरी, कधी पाऊस येतो आणि कधी नाही। मग झाली सुरुवात आता बघा। तर पडत 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 जाईल असं वाटतंय आता आम्हाला। तर ठीक आहे, तर तुम्हाला माहिती आहे बाळूमामाला गेलो होतो आम्ही। तर बाळूमामाला गेल्यानंतर मी काय काय खरेदी केलं काय काय नाही असं ज्यांना पण कोणाला वाटत असेल, आणि मी जी काही खरेदी केली ती तुम्हाला दाखवते। जास्त काय नाही खरेदी केली, थोडीशीच केली आपली, तेवढीच आपल्या जे पण आपल्याला घेऊ वाटते तेवढंच घेतलं, बाकी तर काही नाही। फक्त देवदर्शन अगदी व्यवस्थित घेऊन आलो। तर काय काय घेतलं असेल आपण, जी वस्तू नाही ती म्हणजे जी वस्तू नाही ती म्हणण्यापेक्षा आपल्याला जे आवडतं तिचं घेतलं। आणि असं काय नाही की जास्त फपाट पसरा काय घेत बसलं की काही नाही, फक्त जेवढं पाहिजे तेवढंच घेतलं। तर सर्वात आधी बाळमामापाशी आदमापुरात गेलो होतो। तर सुरुवात केली होती देवदर्शनाला नरसिंहवाडीतून आम्ही सुरुवात केली। तर नरसिंहवाडीतून काय खरेदी केलं तर व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच असेल बघा की काय काय दाखवलं होतं काय काय नाही। तर त्यातूनच एक वस्तू घेतलेली आहे। ज्याने पण कोणी व्हिडिओ बघितला नाही तर त्याने तो व्हिडिओ बघा। तर सगळ्यात आवडणारं नरसिंहवाडीतून हे, तर काय श्री बाळूमामा कृपा। तर तुम्हाला उलट दिसतंय, असं सुद्धा उलट दिसतंय। तर आपल्याला इथं भिंतीवर असं लावायला घेतले। तर बघा हे बघा उलट दिसतंय बरं का। तरी ह्याला स्क्रो आहेत मागून, इथं खिळं अडकावायला इथं सिस्टीम सुद्धा आहे का। आणि एकदम फिट्ट आहे, कुठं हालायची भानगड नाही काय नाही, एकदम छानसं आणि टिकाऊ आहे एकदम। ह्याचं तर इथं चाव्या आहे अडकावायला, आपलं जे पण काय आहे ना तर अडकवण्यासाठी हे महत्त्वाचं वाटलं आणि खूप छान वाटलं म्हणून हे घेतलं बरं का। तर इथं आहे तुम्हाला उलट दिसतंय तिथं श्री बाळूमामा कृपा, हे आवडलं म्हणून हे एक घेतलं, नरसिंहवाडीत घेतलं बरं का। आणि आता दुसरं आता थेट ह्याच्यात डायरेक्ट आदमापूरमध्ये तर तुम्हाला तर माहितीच आहे, जे पण गेलेले आहेत त्यांना माहिती आहे काय काय असतंय आणि काय काय नाही। फोटो तर ऑलरेडी आमच्या भैया आणि हे गेले होते त्यावेळेस त्यांनी आणलेला होता फोटो। पण दुसरी एक वस्तू आकर्षित झाली आणि ती छान वाटली, असावी असं वाटलं। दिदीला आमच्या आवडली, दिदीच्या आवडीचं घ्यायचं होतं। तर दिदीला आमच्या काही आवडलं नाही, फक्त दिदीला एकच वस्तू आवडली आदमापुरात गेली म्हणजे, ती म्हणजे कोणती तर ही बाळूमामाची मूर्ती। तर कशी वाटते आणि कशी नाही नक्की सांगू शकता, बघितलं का। ह्याच्यापेक्षा मोठी मूर्ती घ्यायची होती पण नको म्हणलं, एवढी लई मोठी व्यवस्थित मूर्ती हे होत्या, छान छान मूर्त्या होत्या बरं का तिथं। तरी बघू शकता ही आवडली, दिदीच्या आवडीचं ही घेतलं। फोटो आहे म्हणलं तर नाही म्हणली हे घेणार म्हणले मी, तर घे म्हणलं हे घेतलं आदमापूरमध्ये। आणि दुसरी गोष्ट आदमापूरमधून आम्ही थेट कुठं आलो होतो कोल्हापूरमध्ये। तर कोल्हापूरमध्ये काय घेतलं असेल, तर कोल्हापूरमध्ये घेण्यासारखं काय असतंय तर फेमस म्हणजे काय तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल, जे पण वस्तू कोल्हापूरमध्ये फेमस असते ते जास्त करून तर आपल्याला आकर्षित करणारी गोष्ट तिथं म्हणजे आम्ही त्या मंदिराकडे जाताना तिथंच डायरेक्ट थेट दुकान आहेत, तर ती म्हणजे कोल्हापुरी चप्पल। तर भैयाला चप्पल घेतली हो काही, तर कोल्हापुरी चप्पल भैयाला घेतली
तर त्याला काय आवडली नाही चप्पल, कलर काय आवडला नाही त्याला, आणि त्याच्या मापाची पण चप्पल तिथं नव्हती. म्हणून बघा ही घेतली, म्हणलं घालो, कधी घालायचं तेव्हा घालो, नाहीतर घरात तर राहणार. तो सारखा म्हणायचा कोल्हापुरी चप्पल कोल्हापुरी चप्पल. तर हे असे घेतले, एवढंच घेतलं, बाकी काही घेतलेलं नाही आहे. एवढंच खरेदी केलं. आणि मग बाकीचं काय आदमापूरमध्ये भंडारा, बाकीचं ऊद, ही सगळं बाकीचं काय काय आणलेलं आहे. आणि हा उदाचा एक डब्बा घेतलेला आहे. तर उद हा छान, घरात उद आहे ह्याच्यापेक्षा मोठा डबा आहे, पण म्हणलं दुसरा आपण आदमापूरला गेल्यानंतर दुसरा आणू, म्हणजे एक असा म्हणून घेतला शिल्लक घरात. तर हा उद तर घातला जातो उद रविवारी, गुरुवारी, मंगळवारी, असं जेव्हा पण होईल शक्य होईल तेव्हा घालते मी. तर हे डबा घेतला, दुसरा मोठा डबा फुल्ल भरून आहे, पण ही पण आणला उद. तर असा आणलेला ह्या देवाला गेल्यावर खरेदी राष्ट्रगंध हे सगळं काय आणलेलं आहे. डब्या आहेत त्या आणलेले. तर बाय सगळ्यांना. व्हिडिओ कसा वाटते कसा नाही नक्की सांगत चला, आणि कमेंट करत चला. ज्याने पण कोणी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करत चला आणि कमेंट करत चला. आणि बाळूमामाची मूर्ती कशी आहे कशी नाही आणि नक्कीच कमेंटमध्ये सांगत चला. तर बाय सगळ्यांना.